जिथे तुझे पाय डोळा रूपाचे धान डोळा रूपाचे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी Ram
हरी जय जय राम हरे राम जय हरि जय जय राम हरे राम हरि जय जय डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे जरी अद्यापि न कळे जरी अद्यापि न कळे जरी अद्यापि न कळे मातेची या डोळे दगड आला पोटासी मातेची या डोळे दगड आला पोटासी आतेतिया घोडे दगडाला पोटासी मनुष्य शिरसे साधा सिद्ध करुणी प्रबोध संत ऐसा निघ साधलते साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले नावचंद्र भागे तिरी नावचंद्र भागे तिरी नाव चंद्रभागे गिरे नाव चंद्रभागे गिरे पुंडलिकाचे द्वारी उभी पुंडलिकाचे द्वारी उभी पुंडलिकाचे द्वारी उभी पुंडलिकाचे द्वारी कट धरून या करी उभा उभी पालवी धरोणिया करी उभा उभी पालवी कट धरून या करी उभा उभी पालवी धरोणिया करी उभा उभी पालवी मनुष्य देखाई साहित्य साधेलते साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले मनुष्य विहाय सानिध साधेलते साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले तुकावणे फुकासाठी तुकावणे फुकासाठी तुकामणी पुकासाठी तुकामणी पुकासाठी पायी घातलिया मिठी पायी घातलिया मिठी पायी घातलिया मिठी पायी घातलिया मिठी होतो उठा उठी लव करी उतार होतो उठा उठी लव मनुष्य देहाय सानिध साधेलते साधा सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले करुणी प्रबोध संत पार उतरले पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार
पुंडलिक वरदा आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे मातेची या खोळे दगडाला पोटाशी मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी कट धरून या करी उभा उभी पालवी मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले तुका म्हणे फुकासाठी पायी घातली या मिठी होतो उठा उठी लव करी चौतार मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले विठ्ठल करू प्रथम नमन करू प्रथम जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे मातेची या खोळे दगडाला पोटाशी मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा उपदेश पर प्रकरणातला गोड असा अभंग आहे विठ्ठल यच्च यावत मनुष्य मात्रांना अतिशय तळमळीनं उपदेश करतात. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबार आहे. ज्यांना ज्यांना कर्मभूमीमध्ये मनुष्य जीवन प्राप्त आहे, मनुष्य शरीरामध्ये जे आपलं आयुष्य वेचत आहे, मानवी जीवन जे जे जीव जगत आहे त्या त्या सर्व मानव मात्रांकरता अतिशय पोट तिडकीचा हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा उपदेश आहे. विठ्ठला विठ्ठला शास्त्र चिंतनामध्ये विचार असा येतो, उपदेश करण्याचा अधिकार हा सर्वांना नसतो. उपदेश करण्याचा अधिकार कोणालाही नसतो. उपदेश करण्याचा अधिकार एका विशिष्ट वर्गाला असतो. याच्याही पेक्षा असं सांगितलंय,
उपदेश करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संतांनाच असतो. एरवी उपदेश करण्याचा अधिकार कोणालाच नसतो. विठ्ठला आता माझं बोलणं बऱ्याच जाणकार ऐकणाऱ्यांना केवळ अतिरेकी वाटेल, पण हा बोलण्याचा अतिरेक नाही. मी शब्द असा वापरला, उपदेश करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संतांनाच असतो. दुसरा कोणालाही उपदेश करण्याचा अधिकार नाही. त्याच्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतो की संतच उपदेशाचे अधिकारी कसे? अधिकार म्हणजे पात्रता, अधिकार म्हणजे योग्यता, म्हणजे अधिकार. मग ती योग्यता, ती पात्रता किंवा आपल्या त्याच्यापेक्षा खालच्या शब्दात बोलायचं ठरलं तर अधिकार म्हणजे लायकी, म्हणजे लायकपणा. मग उपदेश करण्याची लायकी, योग्यता, पात्रता, अधिकार फक्त संतांचाच आहे, दुसरा कोणाला नाही. विठ्ठला 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 का बरं? प्रश्न काय याच्यावर? का बरं संतच उपदेशाचे अधिकारी कसे? संतांनाच उपदेश करण्याचा अधिकार का? हे अतिरेकी बोलणं वाटेल. अतिरेक नाही, याच्यामध्ये वास्तवता आहे. वास्तवता काय आहे? ऐका, उपदेश करण्याचा अधिकार फक्त संतांनाच का आहे? तर त्यातली वास्तवता अशी आहे, ज्या विषयाचा उपदेश करायचा आहे, ज्या विषयासंबंधाने उपदेश करायचा आहे, त्या विषयाचा परिपूर्ण अनुभव स्वतःच्या जीवनात आलेला असावा लागतो आणि नंतर उपदेशाचा अधिकार प्राप्त होतो. मग तुम्हाला उपदेशक व्हायचं असेल, उपदेशाचा अधिकारी व्हायचा असेल, तर ज्या संबंधी तुम्हाला उपदेश करायचा, अगोदर त्या विषयाचा तुमच्याकडे परिपूर्ण अनुभव पाहिजे. तुम्हाला जर स्वतःला अनुभव नसेल तर अनुभवा वाचून तुमचा उपदेश ही व्यर्थ बडबड आहे. अनुभवा वाचोनी बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते. अनुतापाविन भाव पैसा नाही, अनुभवा वाचोनी बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते. तुकोबारांचं प्रमाण मोठं गोड आहे. महाराज म्हणतात, स्वतःला काहीही अनुभव नसताना केलेला उपदेश हा उपदेश ठरत नाही, मग ती व्यर्थ बडबड आहे. नाथ महाराजांचं अजून एक प्रमाण आहे, मंडोकी वटवट तैसे तेगा, प्रेमाविन भजन नाही. विठ्ठला मंडूक शब्दाचा अर्थ आहे बेडूक. मंडोकी वटवट, अनुभवा वाचून केलेला उपदेश, बोललेलं बोलणं म्हणजे मंडोकी वटवट तैसे तेगा. मंडोकी वटवट जैसे, अनुभवा वाचून बोललेलं सगळं बोलणं तैसे तेगा. मंडूक शब्दाचा अर्थ काय? बेडूक. बेडूक डबक्यामध्ये बसतो आणि रात्रभर दिवसभर डराव 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 करतो, पण बेडकाच्या डराव डराव करण्याला काही अर्थ आहे का? मग बेडकाचं डराव डराव करणं जसं सर्वार्थाने व्यर्थ आहे, तसं अनुभवा वाचून जो उपदेश सांगितला जातो
तो बेडकाच्या बडबडीप्रमाणे व्यर्थ आहे. नाथ महाराज बोलले मंडोकी वटवट तैशे तेगा. विठ्ठला विठ्ठला कुंकवा नाही ठाव ते पण नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मुद्दा चिंतनाचा असा आहे, उपदेश करण्याकरता अनुभव संपन्नता अत्यंत. बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या. विठ्ठला 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 तुकाराम महाराजांनी त्याला सोपं उदाहरण दिलंय बघा. पाण्यातून पलीकडे जायचंय, पाण्यातून पोहून पलीकडे जायचंय. एका जणाला पोहता येत नाही, तिथं दुसरा एक जण आला. पलीकडं तर जाणं गरजेचं आहे. पोहता तर येत नाही, तरंगता येत नाही पाण्यावर, कला अवगत नाही. मग तिथं जो आगंतुक आला एक जण, त्यांनी ज्याला पलीकडे जायचं त्याला सांगितलं तू माझ्या कमरेला धर, मी तुला पलीकडं नेतो. इथे अंधविश्वास कामाचा नाही. तू कमरेला धर म्हटल्या यांनी लगेच त्याचं कंबर पकडायचं नाही. मग कंबर पकडणाऱ्याने आधी गंभीर स्वरूपात विचार करायचा का ज्याचं कंबर मी पकडतो त्याला स्वतःला पोहता येतंय का. नाही तर तो म्हटला धर कंबर, आणि यांनी धरलं कंबर लावला नंबर, असं नाही चालत. त्याच्याकरता ज्याचं कंबर पकडायचंय, कंबर धरणारानी त्याच्या कमरेला मिठी मारणारानी आधी 100 वेळा विचार करायचा का ज्याच्या कमरेला मी मिठी मारतो त्याला पोहता येतंय का. त्याला पोहता येत असेल तर तुझी मिठी मारणं योग्य आहे, तू डोळे झाकून पलीकडे जाणार. पण ज्याच्या कमरेला मिठी मारायची त्याला स्वतःलाच जर पोहता येत नसेल तर तो त्याला पलीकडे नेणार का. तो त्याला नेणार पण पलीकडच्या तीरावर नाही, मग तळाला नेणार. तो त्याला तारू शकत नाही. आणि असा ज्याला तारकत्वाचा काहीच अनुभव नाही आणि तो जर म्हटला माझ्या कमरेला धर, तर त्याचं बोलणं कितपत योग्य आहे सांग. विठ्ठला काय गोड बोलले बघा महाराज. पोहण्याने काशे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा म्हणावे त्या मूर्खा पोहण्याने काशे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा म्हणावे त्या मूर्खा पोहण्याने स्वतः पोहणं जाणत नाही, स्वतःला पोहता येत नाही आणि दुसऱ्याला आपल्या काशेला लावण्याचा प्रयत्न करतो. पोहण्याने कासे लावितो आणि का. तुम्हीच विचार करून मला सांगा, त्याच्या कमरेला मिठी मारल्यावर दोघाच्या दोघं बुडून जर मरणार आहे तर माझ्या कमरेला मिठी मार असं म्हणणाराला तुम्ही काय म्हणणार. म्हणावे त्या मूर्खा काय आता तुका म्हणेसीन होईल अनुभवावीन होईल अनुभवावीन होईल अनुभवावीन होईल अनुभवावीन होईल म्हणून आपला मुद्दा असा सुरू केलाय आपण, उपदेश करणाराकडे स्वानुभव पाहिजे आणि अनुभवा वाचून जे होईल तो शेण होईल,
व्यर्थ श्रम होईल, त्यांनी प्राप्ती काही होणार नाही. अनुभवावीन तुका म्हणे शिन होय अनुभवावीन, तुका म्हणे शिन. तुकोबाराय म्हणतात अनुभवा वाचून जे केलं जातं तो शिन. शिन म्हणजे व्यर्थपणा, व्यर्थ म्हणजे निरर्थक, निरर्थक म्हणजे काही अर्थ नाही, काही अर्थ नाही म्हणजे विनाकारण टाइमपास. विनाकारण टाइमपास म्हणजे करून पदरात कष्ट पडणे, काही नाही. परिणामाचा विचार महत्वाचा आहे. असतो मला बोलण्याचा भाग असा आहे का अनुभव हा उपदेशकाकडे महत्वाचा आहे आणि संत हेच उपदेशाचे अधिकारी. का तर संतांचे सगळेच्या सगळे वचन तुम्ही तपासून घ्या तर संताच्या मुखातलं एकही वचन अनुभवा वाचून बाहेर पडलेलं नाही. विठ्ठल 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 सगळ्यात प्रसिद्ध बहुतेकांचे पाठ असलेलं तुका म्हणे चाखोनी सांगे. तुका म्हणे चाखोनी, अगोदर आम्ही चाखलंय. चाखणं याचा अर्थ काय? चाखलंय म्हणजे आम्ही अनुभवलंय. तुका म्हणे चाखोनी सांगे, आम्ही अनुभवलंय आणि म्हणून छाती ठोकपणे सांगतो मज अनुभव आहे अंगे. हा अनुभव आहे बुवा. विठ्ठल विठ्ठल हा गे माझा अनुभव, हा गे माझा अनुभव, माझा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा आमचा अनुभव आहे, जिवंत अनुभव आहे, मूर्तिमंत अनुभव आहे. हा गे माझा अनुभव. हा अनुभव पा, हा अनुभव कसला आहे? हा भक्तीचा अनुभव आहे. हा भाग्याने प्राप्त होतो, एरवी होत नाही. भक्तिभाव भाग्याचा अनुभव काय केला ऋणी नारायण. नारायण ऋणी केला हा अनुभव आहे. मला काय बोलायचंय, संतांच्या मुखातलं किंचित वचन अनुभवाशिवाय बाहेर पडत नाही. संत सर्वानुभवी आणि म्हणून उपदेशाचा अधिकार फक्त संतांना आहे. जाता जाता तुम्हाला सांगतो, तुम्ही पण ऐका. ऐकायचं ते फक्त संतांचंच ऐकायचं. हो, ऐकायचं फक्त संतांचंच ऐकायचं. आयऱ्या गायऱ्याचं ऐकत बसायचं नाही. येतंय का डोक्यात? भलत्या सलत्याचं ऐकायचं नाही. ऐकायचं ते ज्ञानोबा तुकोबारायांचंच ऐकायचं, संतांचंच ऐकायचं. का ते सांगणं अनुभवयुक्त सांगणे. विठ्ठला आणि म्हणून उपदेशाचा अधिकार संतांना आहे आणि ज्यांना उपदेशाचा अधिकार आहे त्या संत मांदियाळीतले जगद्गुरु श्री तुकोबाराय आज आपल्या सर्वांना उपदेश करतात. कशाविषयी केलेला उपदेश आहे हा? उपदेश आहे तारकत्वाविषयी. तारकत्वाविषयी जन्म मृत्यू या भवनदीतून, जन्म मृत्यू या भवसागरातून कायमचं तरुण जाण्याकरता तुम्ही सावध व्हा.
आत्मकल्याण साधण्याकरता, आत्म उद्धार पावण्याकरता तुम्ही सावध व्हा, या संबंधी महाराजांनी केलेला उपदेश आहे. विठ्ठला 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 आणि एक मिनिट ऐका, हा उपदेश कधी केलाय महाराजांनी? तरुण गेल्यानंतर केलाय, तारकत्वाचा अनुभव प्राप्त केल्यानंतर केलाय. म्हणून दुसऱ्या चरणातला एक शब्द असा आहे बघा, करोनी प्रबोध. या कीर्तनाच्या अभंगातल्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धातले शब्द असं सांगतात, करोनी प्रबोध संत पार उतरले. संत पार उतरले. संत या जन्ममरण रूपी भवनदीच्या पहिल्या तीराला गेले. संत पार उतरले आणि पलीकडच्या तीराला गेले आणि मग मागून येणारे जे होते त्या येणाऱ्यांकरता त्यांनी उपदेश केला, साधनाचा उपदेश केला. गड्यांनो, एक काम करा, ज्या साधनाने आम्ही तरलो, ज्या साधनाने आमचं कृतकल्याण झालं, ज्या साधनाने आमचा उद्धार झाला, ते साधन करण्याकरता तुम्ही सावध व्हा, म्हणजे तत्पर व्हा. करोनी प्रबोध संत पार उतरले. विठ्ठला विठ्ठला पण प्रश्न असा आहे, हा उपदेश करण्याची वेळ तुकाराम महाराजांवर का आली? लोकांना सावध व्हा, जे साधन करून आम्ही पहिलं तीराला पावलो, कृतकृत्य झालो, त्या साधनाचा अवलंब करण्याकरता तुम्ही सावध व्हा, दक्ष व्हा, तत्पर असा. हा उपदेश महाराजांना का करावा लागला? तर त्याचं कारण असं आहे का ज्यांना ज्यांना मनुष्य जीवन प्राप्त आहे त्या सगळ्या स्त्री पुरुषांकडे आपण विचारपूर्वक लक्ष दिलं तर आत्मकल्याणाच्या बाबतीत, आत्मउद्धाराच्या बाबतीत सगळेच्या सगळे स्त्री पुरुष धादांत झोपलेले आहे. बस काय गंमत आहे बघा महाराज. माझा उद्धार व्हावा, माझं आत्मकल्याण व्हावं, मी कृतार्थ व्हावं, मी कृतकृत्य व्हावं, माझं जीवन या मृत्यूलोकी धन्य व्हावं आणि माझ्या पाठीमागचं जन्म मरण हे कायमचं संपावं, असं कोणालाही वाटत नाही. कोणालाच वाटत नाही. सांगा कोण आहे? माझा उद्धार व्हावा अशी अपेक्षा बाळगून साधना करणारा जमलेल्या लोकांमध्ये कोण आहे मला सांगा. काय गंमत आहे बघा, कोणालाच वाटत नाही आत्मकल्याण. आज हे शब्दच कोणाच्या डोक्यात राहिले नाही महाराज. हे फक्त कीर्तनातच ऐकायचे आता. आत्मउद्धार, आत्मकल्याण, कृतार्थता, धन्यता, जन्मभावारूपता कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला आत्मकल्याणाची जाण असली पाहिजे. विठ्ठला 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 परमार्थ करता करता अंतःकरण वृत्तीची अवस्था अशी झाली पाहिजे बुवा, काय मी उद्धार पावे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना, ऐसे तुम्ही सांगा संत जना, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. याला तळमळ म्हणतात, याला जिज्ञासुता म्हणतात.
याला मुमुक्षुता म्हणतात. काय मी उद्धार पावेन, सांगा कोणत्या पुरुषाला वाटतो माझा उद्धार व्हावा? कोणत्या स्त्रीनी चिंता केली उद्धार होण्याची? सगळेजण खाऊन पिऊन खाणं पिणं लेणं गाणं याच्यात सगळे मस्त आहे बुवा. कोणाला उद्धाराची काळजी आहे सांगा? ही तळमळ कोणाच्या अंतःकरणात आहे बोला? काय मी उद्धार पावेन, माझा उद्धार होईल का? नारायण माझ्यावर कृपा करील का? मरायच्या आत होईल का असं? काय कृपा करील नारायण. आज मी तिला कोणाच्याही अंतःकरणात हा विचार जागा नाही. विठ्ठल आपल्याला जितक्या तळमळीनं प्रत्येकाला असं वाटतं की नाही मला बंगला असला पाहिजे, मला गाडी असली पाहिजे, मला बायको असली पाहिजे, शिवाय ती गोरी गोमटीच असली पाहिजे, काळी नकटी नसली पाहिजे, आहे की नाही? मला नुसते पोरच झाले पाहिजे, पोरगी एकही नसली, वाटतं की नाही? तळमळीने वाटतं की नाही प्रत्येकाला? भरपूर मला शेती पाहिजे, शेतीला सगळं पाणी पाहिजे, शेतीमध्ये पिकं चांगले निघले पाहिजे, माझ्याकडे भरपूर पैसा आला पाहिजे, बायकोच्या अंगावर भरपूर सोनं दागदागिने असले पाहिजे, खाऊन पिऊन सगळे खुशाल असले पाहिजे, आहे की नाही? माझे पोरं असले पाहिजे, पोरांचे लग्न झाले पाहिजे, त्यांना नातू म्हणजे पोरांना पोरं झाले पाहिजे, मला नातू झाले, म्हणजे प्रत्येकाची धाव, प्रत्येकाची तळमळ याचेच करता येईल बुवा. 2चे 4 व्हावे, 4चे 6 व्हावे, 6चे 8 होऊ दे, 8चे 10 होऊ दे, 10चे 12 होऊ दे, 5चे 50 होऊ दे, येल मांडवावर जाऊ दे, पाहिजे तर मांडव खाली येऊ दे, येल चढतच राहू दे. ज्या तळमळीनं तुम्हाला हे सगळं वाटतं की नाही, मला खायला प्यायला असावं, मला लिहायला राहायला असावं, मी अगदी खुशाल सुखरूप आनंदात माझं जीवन जगणं व्हा, हे जितक्या तळमळीने तुम्हाला वाटतं तितक्याच तळमळीने माझा उद्धार व्हावा, माझं कल्याण व्हावं असं कोणाला वाटतं सांगा ना? अरे बाकीच्यांना वाटणार नाही ते मरू द्या, माळकऱ्याला वाटत नाही. बाकीचे राहिले बाजूला, बाकीचे जाऊ दे 12च्या भावात. कीर्तन ऐकणारे, रामायण सांगणारे, भागवत सांगणारे, कीर्तन आम्हाला सुद्धा असंच वाटतं इथं पाकिट जास्त मिळालं पाहिजे उद्धार मोबाईलला. देव देव कृपा करी माझ्यावर कृपा व्हावी, माझा उद्धार व्हावा, अशी तळमळ ज्याला मनुष्य जीवन मिळालं त्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असलीच मिळत होत नाही महाराज. त्या विवेक चूडामणी ग्रंथात श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी 3 गोष्टी अतिशय दुर्मिळ सांगितल्यानं त्याच्यात ही चित्ताची अवस्था अशी होणं अत्यंत दुर्मिळ आहे. आचार्य फार गोड बोलले. दुर्लभम त्रयमेवैतत् देवा अनुग्रह हे तुका, दुर्लभम त्रयमेवैतत् एतत् त्रयः दुर्लभः. या 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहे, अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतत्, देवाचा अनुग्रह होण्याकरता
देवाची कृपा मिळण्याकरता या 3 गोष्टी लागतात आणि या 3ही गोष्टी दुर्मिळ आहे. काय शब्द आहे शंकराचार्यांचे? दुर्लभम त्रयमेव वैतत् देवानुग्रह हेतुकम. देवाचा अनुग्रह हेतूसाठी म्हणजे जीवावर देवाची कृपा होण्यासाठी 3 गोष्टी लागतात आणि त्या जगात दुर्मिळ आहे. कोणत्या? ऐका. मनुष्यत्वम 1, मुमुक्षुत्वम 2 आणि महापुरुष संश्रय 3. पहिली गोष्ट, या कर्मभूमीमध्ये जीवाला मनुष्य शरीरामध्ये जन्म प्राप्त होणं 1 नंबरचं दुर्लभ. मनुष्यत्वम. कदाचित मनुष्य जन्म, ऐका 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 ऐका, कदाचित मनुष्य जन्म मिळाला तर त्या मिळालेल्या मनुष्य जन्मामध्ये माझा उद्धार व्हावा, माझं कल्याण व्हावं अशी वृत्तीमध्ये जिज्ञासा, मुमुक्षु अवस्था निर्माण होणं त्याच्यापेक्षा दुर्लभ. 1 काय सांगितलं? मनुष्यत्वम. 2 मुमुक्षुत्वम. आणि माझा उद्धार व्हावा, माझा उद्धार व्हावा अशी वृत्तीची स्थिती जरी तयार झाली तरी जीवाला त्याचा उद्धार करता महात्मा जीवनात प्राप्त होणं त्यापेक्षा दुर्लभ. नंबर 3चं दुर्लभ काय सांगितलं? महापुरुष संश्रया. मी तुम्हाला का सांगितला हा भाग? का तुकाराम महाराजांना आत्मउद्धार करण्याकरता, जन्म मरणातून तरुण जाण्याकरता तुम्ही या साधनेचा अवलंब करा असा उपदेश का करावा लागला? तर त्याचं कारण आहे का या आत्मकल्याणाच्या संबंधी, आत्मउद्धाराच्या संबंधी आम जनता गाढ झोपलेली आहे. काय बोलता महाराज? अहो, आम्ही तुमच्याकडं पाहतो, तुम्ही आम्हाला दिसता, तुम्ही आमच्याकडं पाहता, आम्ही तुम्हाला दिसतो, तुम्ही बोलता, आम्ही चांगलं ऐकू राहिलो, तरी तुम्ही म्हणता सगळे झोपले. सगळे झोपलेले, सगळे म्हणजे आमच्यासह तुम्ही, तुमच्यासह आम्ही. काय निवडायला कोणी वेगळं नाही. आज आपण सगळेच जण आत्मकल्याणाच्या संबंधी दादांत झोपलेलो आहोत. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या सगळ्या झोपलेल्या समाजाला आत्मउद्धार करून घेण्याकरता या उपदेशाच्या द्वारा जाग करण्याचं काम करतात जगद्गुरु तुकोबार आहे. आता 1 मिनिट आहे का, इथं गंमत अशी, जाग तर सर्वांनाच केलंय. हाक अशी मारली सगळे उठावे म्हणून हाक मारली. जाग तर सगळ्यांनाच करण्याचा प्रयत्न केला. मग विचारा मला, सारे जागे झाले का? तर काही लोकांना मरेपर्यंत सांगितलं तरी सुद्धा ते उठायला याच्यात एक गंमत आहे. काय असतं बघा, खरा झोपलेला जो आहे ना, ज्याला खरी झोप लागली त्याला उठवणं सोपं राहतं, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय ना त्याला उठवणं अवघड जातंय. बुवा विठाला. काही लोकांना झोपेतून उठवल्याचा राग येतो, झोप मोडल्याचा काही लोकांना राग येतो. राग येतो म्हणजे जे उठवायला गेलं त्याला शिव्या देतच उठत, डोळे चोळीतच शिव्या देतं. उठवायला राग आला, मी म्हणतो शिव्या देणारा तरी बरा, त्याच्या पुढचा एक प्रकार असा आहे जो उठवायला गेला त्याच्यात ठेवून देतो, ठेवूनच देतो, मागं पुढं पाहतच नाही. म्हणून काही लोकांना उठवायला लांब बांबू घ्यावा लागतो, असा लांब टोकर बांबू, त्याचा हात पुरणार नाही असा डिवसायचा, उठ उठ टोचायचं त्याला, उठ उठ. तरी सुद्धा नाटक, झोपेचं नाटक करणारी माणसं उठतच नाही. हे त्या मानवी जीवनाचं दुर्दैव आहे. विठाला विठाला ऐसे जागविले आवगे जन, ऐसे जागविले आवगे जन, होते संचित तीही केले दान, होते संचित तीही केले दान. तुका म्हणे तू बळी कोण कोण, तुका म्हणे तरी
वासुदेवाचे विसरोनी का गेले वासुदेवाचे विसरोनी का गेले वासुदेवाचे विसरोनी का जागं तर सर्वांना केलं, झोपूच नको बाबा, डोळे झाकूच नको बाबा. आईशे जागविले अवघे जन, आईशे अवघे जन जागविले. उठले का सगळे? नाही ना, अहो नाही ना. मग ज्याच्या संचितात होतं, ज्याच्या प्रारब्धात होतं, ज्याच्या नशिबात होतं तेच उठले आणि करंटे तसेच पसरून राहिले. करंट याला जमत नाही बुवा, याला भाग्य लागतं. विठाला विठ्ठला करंटे कपाळ ज्याचे नाम नये, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सौभाग्य तुझी हरी रंगीनाचे, सौभाग्य तुझे हरी रंगीनाचे, सदैव सौभाग्य तुझी हरी रंगीनाचे, सौभाग्य तुझे हरी रंगीनाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. हे बा, आपल्याला असं वाटतं ना, लोक परमार्थ का करत नाही, लोकांना माळ घालावी असं का वाटत नाही, लोकांना कपाळावर गंध लावावा असं का वाटत नाही, टी व्हीच पाहावा आणि बातम्याच ऐकावा असंच का वाटतं, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ संध्याकाळी म्हणावा अशी इच्छा का होत नाही. तर याचं उत्तर एकच आहे, दिंडीत जावं, त्र्यंबकला जावं, वारी करावी, एकादशी ढाब्यावर जेवावं हे जसं वाटतं तसं एकादशी करावी असं का वाटत नाही. तर याचं कारण आहे करंटे कपाळ. करंटे कपाळ, जे करंट्या कपाळाचं आहे ना, चांगल्या गोष्टी त्याच्या जीवनात घडूच शकत नाही. मी नाही बोललो, माझ्याकडे पाहूच नका, मी बोललो का? अभंग सांगितलंय, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. आणि मग हे कोण करतं? सदैव सदैव. सदैव या शब्दाचा भाव आहे दैववान. सदैव सौभाग्य तोची हरी रंगी नाचे. विठ्ठला 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 आणि येवा तुम्हाला अतिशयोक्ती, मी अतिशयोक्ती नाही, प्रयत्न करून सुद्धा काही लोकांच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. बोला, प्रयत्न करून सुद्धा. प्रयत्न किती जुने कीर्तनकार सांगायचे, बाबा आमचे नेहमी सांगायचे, किती बाबा एक नेहमी उदाहरण सांगायचे बघा, त्यांचं पेटेंट उदाहरण होतं. विठ्ठला विठ्ठला आयुष्यभर व्याजाचा धंदा केलेला माणूस, एकच मुलगा, एकुलता एक, आयुष्यभर धंदा केला व्याजाचा, व्याजबाट्याचा. आणि ते काय होतं, जुन्या काळी लोक म्हणजे आपल्या आजा पंजाच्या काळात शिक्षणाचा प्रसार नव्हता. लोक शिकलेले, निरक्षर लोक शिकलेले नव्हते, अंगठे बहादर लोक, पागुटी छाप, आपल्या आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, ती मंडळी पागुटी छाप, अंगठे बहादर, निरक्षर. आणि त्या काळी व्याजबट्ट्याचा धंदा करणारी माणसं अशी लुबाडणूक करायचे, अशी लुटालूट करायचे. एकाच महिन्याला 3-3 नावं द्यायचे आणि नुसतं व्याजवडीत राहायचे, मुद्दल त्याच्याकडंच. एकाच महिन्याला 3-3 नावं, फाल्गुन रो महिना, होळी रो महिना आणि शिमग्या रो महिना. आयुष्यभर व्याजबट्ट्याचा धंदा केला आणि शेवटी म्हातारा मारायला टाकला. एकच पोरगा, एकच पोरगा, त्याचं नाव रामा.
आणि म्हातारा आयुष्यभर परमार्थ नाही, देवाचं नाव नाही, फक्त पैसे देणे घेणे, देणे घेणे. आणि आता मरणार 2-5 मिनटात. म्हातारा 2-5 मिनटावर आला, टाकणार मान. त्याच्या तोंडात मरतानी देवाचं नाव यावं म्हणून पोरांनी आयडिया केली. त्याच्या भोवती असे दाण्याचे पोते आणून ठेवले गव्हाचे आणि एक पोतं उसून दिलं. त्याच्यातले दाणे लागले गळायला आणि दाणे गळायला लागले आणि माती मोल व्हायला लागले. म्हाताऱ्याला ते नुकसान काही पाहावं ना, त्याचं तळतळाट झाला त्याचा. नुसता वरडायला लागला. पोरगं त्याच्या खाटापाशी आलं. तो म्हटला किती दाणे गळतात, अरे किती गहू नाचले, माती मोल झाले, कसा संसार करणार तू? पै व्याज ओढून मी संसार केला. पोरगा म्हटला दादा आता ते पोतं फाटलंय, गहू गळायला लागले, आता करू काय सांगा ना. तर पोराच्या मनात इच्छा काय, आधी पोराला असं वाटलं तो म्हणल का त्या पोत्याला दामनन सुतळ्यानं शिवून घे, शिववा. असं शिव म्हटलं की शंकराचं नाव. तो अरे रामा आणि पोतं शिव, रामा पोतं शिव. रामा म्हटल्यामुळं रामाचं नाव येईल, शिव म्हटल्यामुळं शंकराचं नाव येईल. कोणाचंही एखाद्याचं विमान येईल आणि याचं उद्धार होईल, पोराची भावना. पण ते म्हातारा म्हटलं डोळे फुटले का तुझे दिसत नाही की तुला गहू घालतात, मला विचारतो काय करू, त्याला टाचा घाल. म्हणजे काय गंमत आहे पा. म्हाताऱ्यांनी सांगितलं तेच, पण तो टाचा घाल म्हटला. पण रामान शिवा दोघंही येऊन नाही दिले. आउट ऑफ रामा शिवा टाचा घाल. गंमत काय, करंटे कपाळ. हा कशाचा, मरतानी सुद्धा त्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. काय कारण, करंटे कपाळ ज्याचे, करंटे कपाळ ज्याचे त्याचे नाम नये वाचे. त्याच्या तोंडात देवाचं नाव येऊच शकत नाही ज्याचं कपाळ करंट आहे. विठ्ठला आता आम्ही कोणालाच नावं ठेवणार नाही. 16 आणि तुम्हाला सगळ्यांना चांगलंच म्हणणार. पण ज्याच्या तोंडात उठल्यापासून झोपेपर्यंत देवाचं नाव येतच नसल तर आपण कोणत्या यादीत आहे तुम्ही ठरवा. आम्ही तुम्हाला वाईट म्हणणारच नाही. कारण ते कपाळ ज्याचे त्याचे नाम नये वाचे. आणि मग कोण रंगतो इथं, परमात्म्याच्या भक्तिरंगात कोण रंगतो, सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे. विठ्ठला मी का बोललो, अरे जागा तर सगळ्यांना केलं हो, तुझा भाव केला नाही, आपला परका पाहिला नाही, आपोपर भाव ठेवला नाही, जागा सगळ्यांना केलं हो. आम मानव जातीला जागा केलं, नर नारी सर्वांना जागा केलं. आपण उठले का सगळे? नाही ना, उठलेच नाही. कोण उठले नाही? ज्याच्या संचितात नव्हतं, ज्याच्या प्रारब्धात नव्हतं, ज्याच्या नशिबात नव्हतं ते उठलेच नाही. आईशे जागविले आगवे जन. कोण उठलं? होते संचित तीही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेली वासुदेवाशी विसरून गा. विठ्ठला महाराज म्हणतात असा विचार करू नका. अजून वेळ तुमच्या हातात आहे, बिघडलेलं काहीच नाही. अजून वेळ तुमच्या हातात आहे. अजून तरी तुम्ही सावध व्हा. मनुष्य देह मिळालाय ना, ही संधी पुन्हा पुन्हा नसते. सावध व्हा. विठ्ठला बळाचं झोपेचं नाटक करून डोळे झाकू नका. लोक तेच लय करतात. येवोनी नर देहा झाकतील डोळे, येवोनी नर देहा झाकतील डोळे, येवोनी नर देहा झाकतील डोळे. बळेची आंधळे होती लोक, बळेची आंधळे होती लोक, बळेची आंधळे होती लोक. असं नका करू. येवोनी नरदेहा सारख्या देहात जन्माला यायचं आणि खुशाल डोळे झाकून कारभार करीत राहायचा. येवोनी नरदेहा झाकतील डोळे. आणि बळच ना, बळच बळेचे आंधळे होती लोक.
महाराज म्हणतात असं करूच नका विठ्ठला विठ्ठला. तुका करी जागा नको वासी पुवा उगा आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी अंगी डोळे उघडी अंगी डोळे उघडी अंगी डोळे उघडी. तुकोबारे म्हणतात विनंती आहे माझी तुम्हाला या उपदेशातून माझी तुम्हाला विनंती. तुका करी जागा नको वासी पुवा उगा. नाही नाही नाही, वावग्या मार्गाने जाऊच नको, वाम मार्गाने जाऊच नको, बळच नको डोळे झाकू. आहेस तू अंगा अंगी डोळे उघड. महाराज म्हणतात गाफीलपणाने आयुष्य वापरू नका, गाफीलपणाने आयुष्य नासू नका. आयुष्य हे बा, पुन्हा एक मिनिट ऐका. आयुष्य हा आटता झरा आहे बुवा, आयुष्य हा आटता झरा आहे. याच्यात पुनर्निर्मिती नाही, याच्यात पुनर्निर्माण नाही. किती प्रगत होऊ द्या, विज्ञानाने केवढे शोध लावू द्या, पण माणसाचं भूतकाळात गेलेला आयुष्याचा क्षण त्याला पुन्हा वर्तमानात आणणं कदापि शक्य नाही. ते कोणत्या शास्त्रज्ञाला कधीच शक्य नाही. याच्यात नवनिर्मिती नाही, याच्यात पुनर्निर्मिती नाही. हा आटता जिरा आहे, आटता जिरा. याच्याकडे लक्ष द्या, इकडंच लक्ष द्या विठ्ठला विठ्ठला. आयुष्य जात आहे पहा, तिकडे लक्ष द्या. कालचा दिवस गेला, आजचा अर्धा झाला, राहिलेला अर्धा जाणार, उद्याचा येणार. आयुष्य जात आहे, दिवसोंदिवस आयुष्य तुमचं कमी होत चाललंय. तिकडे लक्ष द्या. नामदेव महाराजांचा अभंग आहे हा. नामदेव महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा. पहा शब्द काय वापरला? आयुष्य चाललंय दिवसा दिवसांनी पहा. पहा म्हणजे सावध व्हा, लक्ष केंद्रित करा. मागच्या वर्षी 50 वर्षाचा होतो, 50वा वाढदिवस झाला, आता 51 सुरू झालं, पुढच्या वर्षी 51 संपल, मग 52. पहा, लक्ष द्या. धपाधप आयुष्य चाललंय ना, गप्पा गप्पा. लक्ष द्या, तिकडं लक्ष द्या. आयुष्य नाही, पहा म्हणजे विचार करा. जे आयुष्य चाललंय, संपत चाललंय, त्याचा पहा म्हणजे नुसतं डोळे ताणून पाहत बसू नका, गेलं असं नका पाहू. पहा या शब्दाचा अर्थ आहे विचार करा, विचार करा, अंतर्मुख व्हा, अंतर्मुख व्हा, गंभीरतेने विचार करा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या विठ्ठला विठ्ठला. डोळे झाकू नका, डोळे झाकून रात्र करू नका. काळ करीत बैसाला असे लेखागा. डोळे झाकून रात्र करू नका आणि उगीच आपलं जगायचं म्हणून जगत बसू नका. आत्मकल्याणाच्या साधनेमध्ये आयुष्याचा वेच करा, ज्याने तुमचा उद्धार होईल, ज्याने तुमचं जीवन कृतार्थ होईल. त्याच्याकरता हा सावधानतेचा उपदेश आहे. महाराज म्हणतात बाबा ऐका. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर काही लोक तळमळ करतील, महाराज आत्तापर्यंत आमच्या लक्षातच आलं नाही हो, लई टाईम झाला हो. कोणी म्हणतील 50 गेले हो, 60 वर्ष गेले हो, 70 गेले हो, काही म्हणतील 80 गेले हो. आता सांगू नये काय उपयोग, पण अजूनही काही हरकत नाही. वेळ तुमच्या हातात आहे, अजूनही संधी तुमच्या ताब्यात आहे, अजूनही संधी तुमच्या ताब्यात आहे. काय करा, आतापासून सावध व्हा.
आणि परमात्म चिंतनाने आत्मकल्याण साधवण्याकरता सदैव जागे राहा. याच्याकरता महाराज म्हणतात झालं ते झालं. तेव्हा एक मिनिट ऐका. काय रस्त्याने चालताना दगडाला ठेच लागून एक बोट फुटलं ना एक बोट, अरे मग फुटलं ते फुटू द्या. राहिलेले 4 फुटणार नाही त्याच्याकरता सावध व्हा. नाही तर हा दगड इथं रस्त्यातच कसा आला, तो मलाच कसा लागला, माझंच नख कसं उडवलं, माझ्याच बोटातून रक्त का काढलं, दुसरा दगड घ्यायचा आणि त्या दगडावर मारायचा, माझ्याच पायाला कसा लागला, आणि दुसरा दगड त्या दगडावर मारता मारता नियम हुकला आणि दगडावर दगड पडण्याऐवजी याच्या डायरेक्ट पंजावर पडला, राहिलेली 4ही ठेचून घेतली. या एक बोट ठेच लागून फुटलंय ना, फुटू द्या. राहिलेली 4 फुटणार नाही त्याच्याकरता सावध व्हा. पंढरपूरला एक जण गेला, नोटा सगळ्या संपल्या, चिल्लर होती 5-50 रुपयाची चिल्लर. येण्याकरता एस टीमध्ये भाड्याच्या पैशापुरती सोय, चिल्लर खिशात होती. रात्रीचा पुंडलिकाच्या मंदिरापाशी झोपला, सकाळी उठला आणि चंद्रभागेमध्ये तोंड धुण्याकरता गेला. चूळ हातात असं सूप ओंजळीत पाणी घेतलं, चूळ भरली, दात घसले आणि चूळ थुकायला गेला. तसं वाकला तर त्याचं खिसा असं मोकळा होतं. आता काहींच्या खिशाला बटणं राहतात ना, पॉकेट, त्याला विदाऊट पॉकेट नव्हतं त्याला. आणि त्याचं चूळ टाकण्याकरता वाकायला गेला आणि त्याच्यातले काही पैसे त्या पाण्यात पडले. बाबा पडले ना, जेवढे पडले तेवढे पडू दे, खिशात राहिलेले पडणार नाही याची काळजी घे. नाही तर कसे काय पडले म्हणून आणखी वाकायला गेला आणि सगळेच पडले, करतेतच मुक्काम पाण्यात. असाच भाग आहे. आजपर्यंतचं आयुष्य परमात्म्याच्या चिंतना वाचून गेलं नाही तुमचं. संसाराच्या खटपटीत जाऊ द्या, खेद करू नका. एक मिनिट, एक वाक्य ऐका. काय होऊन गेलेल्याचा खेद करतो त्याच्यापेक्षा राहिलेल्याचा विचार करतो तो शहाणा. झालेल्याचा खेद करतो त्यापेक्षा उरलेल्याचा विचार करतो तो शहाणा. जे आयुष्य गेलं ते जाऊ द्या, पण आता एक काम करा, जेवढं शिल्लक आहे ना तुमच्या हातात ते वाया जाऊ नये म्हणून आता डोळे झाकून रात्र करू नका, आता सावध व्हा. विठ्ठला नाही तर पुन्हा तुम्हाला सांगतो, जे आयुष्य गेलं त्याचाच जर खेद करीत बसला तर त्याच्या इतका दुर्दैवी अभागी सुद्धा दुसरा कोणी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बापा झालं ते झालं, आता रडू नका, आता नका पश्चाताप करू. मग आता काय करा, आता सावध व्हा म्हणजे काय करा, महाराज अभंगाच्या पहिल्याच्या
आत्तापर्यंत जे गेलं ते जाऊ द्या, राहिलेल्याचा नाश होणार नाही याच्याकरता आता हे वर्तमान कालवाचक पद आहे, वर्तमानाचा निर्देश करणार आहे. आता मागचं जाऊ द्या, मग पुढं किती ते मरू द्या, पुढं किती शिल्लक आहे ते विचार करू नका, माग किती गेलं त्याचा विचार करू नका. आता जो सध्याचा क्षण तुमच्या हातात आहे ना, हा तुमच्या स्वतःच्या कल्याणाकरता कसा वापरता येईल त्याच्याकरता आता उघडी डोळे, आता डोळे उघडा, आता डोळे उघडा, आता डोळे झाकू नका. विठाला तरी पण काही लोकांनी तुकाराम महाराजांना डोकं लावलंच, काही डोकेबाज राहतातच, ते स्वतःला अति हुशार समजणारे, आणि बरेच बहुतांशी लोक असेच जे कोणी स्वतःला कमी मानायलाच तयार नाही. त्याला वाटतं मी म्हणजे साऱ्यांचा बाप, मला लय कळतो. म्हणजे काही काही इतके शहाणे ना महाराज, नुसते शहाणे नाही, एक आणि अर्धा, दीडशे आणा. त्याला वाटतं मी म्हणजे मीच. असं काही नाही. आता सावध व्हा. आता मात्र आयुष्य गाफीलपणाने जगू नका. तरी काहींनी डोकं लावलंच ना, काय डोकेबाज राहतातच ना, आणि काहींना डोकं लावण्याचा नादच राहतो. उठलं का डोकं लावीत बसणे, काव काय त्याला शेंडा नाही बुडूक नाही. बरं जाऊ दे. काहींनी डोकं लावलंच. म्हटले महाराज हे डोळे जे उघडायचे ते आम्हीच उघडायचे का दुसरे कोणी उघडणार? हे जे डोळे आहे आम्हीच उघडायचे का दुसरं कोणी उघडणार येऊन? महाराजांनी उत्तर फार गोड दिलं. महाराज म्हटले 1 मिनिट ऐका. झाकले कोणी? तुमच्या तुम्ही, बरोबर ना? झाकले कोणी? आपले आपण. मग तुमच्या तुम्हीच झाकले ना, तुमच्या तुम्हीच उघडा. ज्यांनी आपले डोळे स्वतःच झाकले त्याचे डोळे दुसरा उघडू शकत नाही. विठाला दुसऱ्यांनी डोळे उघडण्याचा प्रसंग कधी येईल? हा थोडं सरक ते पाहुणे उन्हात राहिल्या. विठाला बस शांततेत होऊ दे, काय नाही काय. आणि या बा लई पण सरकू नका. फक्त पाहुणी सावलीत आली का पण थांबून घ्या. जास्त सरकायचं काय का आम्ही, पण पाहुणे नको तळपायला भाऊ उन्हात, आहे का नाही? विठाला मी काय बोललो? दुसऱ्यांनी उघडण्याचा प्रश्न कधी निर्माण होईल? डोळे जर दुसऱ्यांनी झाकले तर दुसऱ्यांनी उघडायचे. आपणच झाकले, दुसरा कसं काय उघडणार? मग आपले डोळे आपणच झाकले. विठाला आता तो काळ राहिला नाही. लहानपणी आपण हा खेळ खेळलो, लहानपणी आपण आता आहे पण क्वचित लहानपणी आपण हा खेळ खेळलेलो आहे. एकटाच बसलेला असला का मित्र मागून यायचा, तो आपले डोळे झाकायचा आणि त्यांनी डोळे झाकले का तो कोण आहे हे ओळखल्याशिवाय तो सोडितच नव्हता. मग आपण वेगळे वेगळे नावं घ्यायचे. 10-20 नावं घेता त्याचं नाव आलं का ओळखलं. म्हणजे दुसऱ्यांनी झाकले तर दुसऱ्यांनी उघडायचा प्रश्न आहे. पण आता इथं डोळे आपणच झाकले ना, इथं झाकले दुसरे कोणीच नाही. आपले डोळे 6व्या अध्यायात ज्ञानोबारायांची दृष्टांत सहित गोड उभी बघा. 6व्या अध्यायात गेली. ज्ञानोबाराय म्हणतात कैचे प्राप्तीची या वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे. आणि पुढचे शब्द ऐका. आसती आपुले डोळे आपणची झाकी. कोणी झाकले हो? आसती आपुले डोळे आपणची झाकी. मग आपले डोळे आपणच झाकले, आता आपणच उघडा. विठाला आणि 1 मिनिट ऐका. आत्मउद्धाराच्या बाबतीत लय मोक्यावर डोळे झाकले तुम्ही, लय मोक्याच्या जागी येऊन डोळे झाकले तुम्ही. असं कुत्र्या मांजरेच्या शरीरात असताना झाकले असते ना,
काय वाटलं नसतं. लय मोक्याच्या जागेवर डोळे झाकले तुम्ही. हा, काही काहींना सवयच असते ही. त्याच्याकरता पूर्वार्धात दृष्टांत दिला. काय दृष्टांत गोड आहे बघा. प्राप्तीची या वेळे निर्दैव आंधळेपणाचे डोहाळे. भगवान शंकर आणि माता पार्वती एका जंगलातून आकाशमार्गे विहार करीत चालले. त्या जंगलात एक दरिद्री होता. अतिशय दरिद्री होता, महाभयंकर दरिद्री होता. आणि तुम्हाला एक सांगतो, सगळे दुःख सगळ्यांना असावा, पण दारिद्र्याचं दुःख वैर्याला सुद्धा नसावा. दारिद्र्यतेमध्ये फार नाही दरिद्री सम जग दुःख माही. दारिद्र्यतेसारखं तुलसीदासजी म्हणतात, जगात दुःखच नाही, दरिद्री. पार्वती मातेनं त्याच्याकडे पाहिलं आणि पार्वतीला त्याची दया आली. अंतःकरण कळवळलं त्याच्याकडे पाहून. भगवान शंकराला ते सर्वज्ञ त्रिकालज्ञ शंकर परमात्म्याला काही वाटलं नाही. पार्वती मातेचं हृदय द्रवलं. आणि बाया म्हणजे स्त्रिया ह्या स्वाभाविकच भावनिक असतात. त्यांचे डोळे लवकर पाऊस पाडतात. पुरुष थोडा निब्बर असल्यामुळं त्याच्या डोळ्यात पाणी येतं, पण तितक्या लवकर येत नाही. पार्वती माता भावूक झाली. भगवान शंकर त्यांच्या आत्मचिंतनात रत आहे. पार्वती मातेनं भगवान शंकराला सांगितलं, देवा मी काय बोलते ऐका. हा तुमचा दुजा भाव, हा तुमचा पक्षपात आहे ना, मला अजिबात मान्य नाही. भगवान म्हटले, देवी झालं काय म्हणजे तुम्ही काय वागता तुम्हाला पटायला पाहिजे. लोकांनी मतदान करून तुम्हाला ते खुर्चीत बसव. आणि तुमच्या राज्यात काय चाललंय राडा. किती रुपये लिटर झाले पेट्रोल. हे वागणं मला अजिबात पटत नाही तुमचं. गरिबांनी पेट्रोल टाकून गाडी पळवायची का मरायचं. देवी नेमकं झालं काय तुला. म्हटले, देवा समोरून येणारा तो माणूस दिसतो तुम्हाला. म्हटले हो. त्याचं दारिद्र्य लक्षात येतं. म्हटले हो. आणि हा तुमचा दुजा भाव मला पटत नाही. म्हटले मी काय दुजा भाव. पार्वती शंकराला बोलती, तुम्ही जर एखाद्याला द्यायलाच लागले तर इतकं देता छप्पर फाड़ के देता आहे. एखाद्याला प्रसन्न झाले द्यायला लागले, एवढा देता का. आपल्याकडं किती बिस्किट आहे त्यालाही माहिती नाही. बिस्किट म्हणजे सोन्याचे गोल्डन गुलकोचे नाही, गोल्डन आपल्याकडं किती त्यालाही माहिती नाही. आणि एखाद्याला दरिद्री बनवता, इतकं दरिद्री बनवता, इतकं त्याचं मूर्तिमंत उदाहरण समोर आलेला माणूस. भगवान म्हटले, देवी तुझं म्हणणं काय ते सांग. ती म्हटली, माझं म्हणणं एकच आहे. तिने सांगितलं, माझं म्हणणं एकच आहे. म्हटलं काय. याला काहीतरी द्या, याची दरिद्री घालवा आणि याला काहीतरी द्या. भगवान म्हटले, त्याला देऊन उपयोग नाही. आणि एक मिनिट ऐक, त्याला देऊन काही उपयोग नाही. तू मला आग्रहच करू नको त्याला द्यायला. ती म्हटले, वा तुम्ही जर दिलं नाही तर मी माझ्या कोठ्यातलं वापरील, द्यावं लागेल. भगवान म्हटले, अगं पार्वती त्याला देऊन उपयोग नाही. दिलं तरी त्याला घेता येणार नाही, त्याला प्राप्त होणार नाही. त्याला असं कुठं असतं का देवा. दिलेलं कोण घेणार नाही. एखाद्या कीर्तनकाराच्या हातात नोट देऊन पहा बरं, लाल, कोण घेणार नाही. आणि त्याला मिळणार नाही म्हणजे घेणारच. द्या तुम्ही. भगवान म्हटले, तुला पाहायचंच आहे ना गंमत. पाय करंट्या निर्दैवी माणसाची गंमत कशी राहते पाय. काय तो समोरून येत होता. भगवान शंकरांनी त्याच्या रस्त्यात एक सोन्याचाच हांडा सुवर्ण मोहरांनी भरलेला त्याच्या वाटेत ठेवला. आणि दोघं जण रस्त्याच्या कडेला अदृश्य स्वरूपात त्याची प्रतिक्रिया पाहत थांबले. आणि ते दरिद्री हांड्याच्या जवळ आलं, पण ते नुसतं दरिद्री नव्हतंच, मग करंट दरिद्री होतं ते. कसं काय. हांड्याच्या जवळ आल्यावर त्याच्या डोक्यात असा विचार आला का तो म्हटला, देवा जगात आंधळ्या माणसांचा जो एक वर्ग आहे ते आंधळे कसे चालत असतील बरं. आता याच्या वाचून काही पडलं होतं का.
पुढं हंडाच भेटणार होता ना. आंधळे कसे चालत असतील बरं. बरं आता आंधळा कसं चालतो याचं प्रात्यक्षिक करायचं ठरलं तर काय करावं लागेल? स्वतःचे डोळे स्वतःच झाकून चायपाई चालावं लागेल. आणि मग तो त्यांनी त्याचे डोळे झाकले आणि हांड्याच्या जवळून जातानी तो म्हटलं देवा असे चाच पडत चालत असतील. हांड्याच्या जवळ आला, हांड्याला ठेच लागली. ते म्हटले देवा असे दगडामध्ये येत असतील, अशी ठेच लागत असेल, अशाच वेदना होत असतील आणि असेच पुढे जात असतील. तसाच गेला, हांडा तिथंच राहिला. भगवान म्हटले देवी पाय त्याच्या प्रारब्धात नव्हतं, दिलं तरी त्याला घेता आलं का? म्हणजे ज्ञानोबाराय काय लिहितात गोड, प्राप्तीची या वेळे हांडा प्राप्त होण्याची वेळ आणि करण त्याला डोळे काय सुचले. म्हणजे विचार काय निर्माण झाला, कैचे प्राप्तीची या वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे. त्याला आंधळेपणाचा डोळा लागला आणि आंधळ्याची क्रिया करायची. मग काय करावं लागलं? असती आपुले डोळे आपणाची झाकी. आता सांगा त्याचे डोळे कोणी झाकले? त्यांनीच झाकले. उघडायला किती जण आणू आता? त्यांनीच झाकले, त्यांनीच उघडायचे. तसं तुकोबाराय म्हणतात नर शरीरात येऊन आत्मकल्याणाचा विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही तुमचे डोळे झाकून मस्त पंचविषय भोगात आयुष्य घालवता ना. मग आता सावध व्हा, गेलं ते जाऊ द्या. आता डोळे उघडा, आता रात्र करू नका. त्याच्याकरता आता उघडी डोळे. एवढं पोट तिडकीनं सांगितलं तरी सगळ्या लोकांवर या सांगण्याचा परिणाम झालाच नाही. काय काय म्हटले, माधू कुठं नादी लागतो यांच्या, त्यांचा धंदाच्या. आम्हाला तर म्हणतात त्याच्या बापापासून धंदा या. त्यांना पाठ करावं लागतंय, सांगावं लागते. देवानी दोन कानं काही येडं म्हणून दिले का? एकाने ऐकून घ्यावा, एकाने सोडून द्यावा. पोटभर जेवावं आणि आपलं जे ते चालू द्यावा. उठ, कुठं टेन्शन घेत चाल. सगळ्यांवर या पोट तिडकीनं बोलण्याचा सगळ्यांवर परिणाम झालाच नाही बुवा. काही मग तुकोबारे म्हणतात ऐका, एवढ्या पोट तिडकीनी सांगून सुद्धा जर तुम्ही सावध होणार नसाल, जरी अद्यापी न कळे, आतापर्यंत नाही कळालं, आता सांगितलंय ना, कळालंय ना, आता वाहन सावध. आणि तरी सुद्धा जर सावध नाही झाले तर मग मातेची या खोळे दगडाला पोटाशी. मग महाराज म्हटले तुला माणूस म्हणणं हा मनुष्यपणाचा घोर अपमान आहे. माणूस नाही तू, मग मनुष्य शरीरातला हालता चालता दगड आहे तू. आईच्या पोटातून बाळ नाही आला तू, मग दगडच आला. तिला व्यर्थ शीन केला तू. मातेची या खोळे दगड आला पोटाशी, दगडच. काही लोकांना याचा राग आला, आम्हाला दगड म्हटले. हा तुम्हालाच दगड म्हटले, आम्हाला दगड, हा तुम्हालाच दगड म्हटले. काय म्हण, पण आम्ही काय केलं दगडासारखं? एक मिनिट ऐका. एवढ्या पोट तिडकीनं सांगूनही जर तुमच्यावर परिणाम होणार नसेल तर दगडाशिवाय चांगली समर्पक दुसरी उपमा तुमच्याकरता कोणतीच नाही. कारण ऐका, काय दगडावर कसाच परिणाम होत नसतो. बाबा आमचे म्हणायचे किती दिवस दगड, किती दिवस म्हणण्यापेक्षा किती वर्ष दगड पाण्यामध्ये ठेवला म्हणजे बिलबिला होईल. किती वर्ष दगड पाण्यात राहिल्यावर बोटच्या असं बिलबिला होतो का? होत नाही. दगडावर पाणी परिणाम करू शकत नाही. मग जसा दगडाच्या अलीकडे एक जणी सांगू, हे कडधान्य राहतं ना, कडधान्य मठ मूग तूर हरभरे याच्यामध्ये कुच्चीर राहतो. जसा दगडावर जसा परिणाम नाही तसा कुच्चिरावर परिणाम होत नाही. या कुच्चिरावर परिणाम करण्याकरता या महिला मंडळ 3 प्रकारचा प्रयत्न करतात. पहिलं गरम पाणी करतात आणि त्याच्यात त्याला टाकतात, रात्रभर ठेवतात. रात्री 9ला टाकला तर सकाळी 9लाच बाहेर काढ. 12 तास पाण्यात ठेवला तरी तसाची तसा बाहेर आला, परिणाम नाही, कुच्चीर. मग दुसरी प्रक्रिया केली त्या बाईनी. काय? चुलीला ढंढाणा जाळ लावला, पातेल्यात पाणी टाकलं, पाणी खळखळा उकळून दिलं आणि उकळत्या पाण्यात तो टाकला. खालून जाळ चालूच आहे.
आणि तसं उकळवलं तरी सुद्धा ते तसंच्या तसंच बाहेर बघा. म्हणजे पाण्यात टाकला कुच्चीर, पाण्यात टाकला भिजत नाही, चुलीवर ठेवला कुच्चीर कुच्चीर कुच्चीर, पाण्यात टाकला भिजत नाही, चुलीवर ठेवला शिजत नाही, आणि खाल्ला तर पचत नाही. तसाच बायपास गो. तुका म्हणे कुचिर दाना नाही जाना पाकासी, नाही जाना पाकासी, नाही जाना पाकासी. तुका म्हणे कुच्चीर दाना नाही जाना नाही जाना पाकासी, नाही जाना पाकासी. आपल्याला बोलायचं काय, जसा कुच्चीरावर परिणाम नाही तसा दगडावर परिणाम होत नाही, दगडावर परिणामच होत नाही. आणि म्हणून एवढ्या पोटतिडकीने सांगू नये, जर तुमच्यावर परिणाम होणारच नसेल तर मग त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे सांगा ना. मातेची आखोळे, दगडाला पोटाशी. आणि एवढं पण का बरं बोललो तर त्याचं कारण आहे, जो मनुष्य देह तुम्हाला मिळाला हा मनुष्य देह जन्म मरणावर विजय प्राप्त करण्यासाठीच मिळालेला आहे, दुःखाचा कायमचा नाश करण्यासाठीच मिळालेला आहे. फालतू गोष्टी करीत आयुष्य संपवून मरण्याकरता हा देह तुम्हाला मिळालेला नाही. म्हणून मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध. तुम्हाला आत्मउद्धार साध्य करायचा आहे आणि ते लवकर साध्य करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे साधना करो. हाच उपदेश करता करता संत जन्म मरणाच्या पलीकडे गेले. करोनी प्रबोध संत पार उतरले. महाराज, ज्या साधनाने तुम्ही तरले ते साधन आम्हाला करायला सांगता, ते साधन नेमकं काय आहे, ते साधन नेमकं कुठे आहे? महाराज तिसऱ्या चरणात बोलले, नाव चंद्रभागे तिरी. ज्या नावेत बसून आम्ही तरलो ना, ही जन्म मरण रूपी नदी ज्या नावेत बसून तरुण आलो ना, ती नाव पंढरपूरला आहे, पुंडलिकाच्या दारात आहे आणि चंद्रभागेच्या तीरावर आहे. नाव चंद्रभागे तिरी. कुठे आहे ती? उभी पुंडलिकाचे द्वारी. आणि कशी उभी? कट धरून या करी. आणि ज्याला तरुण जायचंय त्याला सारखी बोलवीत आहे, उभा उभी पालवी. आणि एक मिनिट ऐका, या जन्म मरण रूपी भव नदीतून भवसागरातून जीवाला तारणारा एक परमात्मा सोडून दुसरा कोणीही नाही. इथं नावाडी नावही तोच आहे, नावाडी तोच आहे आणि एकुलता एक आहे. याला प्रतिस्पर्धी धंद्यावाला दुसरी नावही नाही, दुसरा नावाडी नाही. तारू भला पांडुरंग तो एकच आहे. तुझा इसा नाही कोणी, जोया काळी बयानी करा म्हणूनी हा विचार ठाईचा. तुझा इसा नाही कोणी, जोया काळी बयानी करा म्हणूनी हा विचार ठाईचा. श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य पहिल्यांदा जेव्हा पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभे राहिले, शंकराचार्यांनी पांडुरंगाला निहाळायला सुरुवात केली. पायापासून मूर्ती पाहायला आणि कमरेपर्यंत आले तर देवाच्या हात कमरेवर होते. शंकराचार्यांच्या मनाने शंकराचार्यांना प्रश्न विचारला आणि आचार्यांनी उत्तर फार गोड दिलं का या भगवंतानी हात कमरेवर का ठेवले? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटे आणि 28 युग झाले हात आशेचे आशेचे. बरं मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्यांनी हात कमरेवर का बरं ठेवले असतील? तर तुमचं काय मत आहे बुवा? सहज बुवा बसले बसले तुम्हाला काय वाटत बुवा? का बरं ठेवले असतील? काय काय डोकेबाज म्हणतील कवाचा ना कवाचा उभा आहे, उभं राहून राहून कटाळा आला असेल, आय 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 असे हात कमरेवर ठेवलेले नाही. मग देवानी त्याचे हात कमरेवर का ठेवले? तर एक संकेत आहे.
त्याला शरण येणाऱ्यांकरता, त्याची भक्ती करणाऱ्यांकरता, त्याचं दास्यत्व करणाऱ्यांकरता त्यांनी दिलेला हा संकेत आहे. काय संकेत? फार गोड आहे. आचार्य लिहितात, प्रमाणम भवाब्धेरिदम मामकानाम नितंबकराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुर्व सत्यैर्धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. प्रमाणम भवाब्धे इदम, भवाब्धे प्रमाणम इदम. त्याच्या भक्तांना सांगतो, बेलाशे उड्या मारा, बिनधास्त सांग टाकून द्या पाण्यात, काळजी करू नका. का? कारण मला शरण येणाऱ्या माझ्या भक्तांकरता भव नदीचं पाणी इतकंच आहे, भव समुद्राचं पाणी इतकंच आहे. भवाब्धे प्रमाणम इदम इदम इदम. कमर तुम्हाला काय होत नाही, मारा उड्या. भवाब्धीचा अंत येतुलाची हे पहा, येतुलाची इतकाच अंत आहे भवसागराचा, काळजी करू नका, मारा. असा परमात्मा, नाव तोच आहे, नावाडी तोच आहे आणि एकच आहे, दुसरा दुजा ऐसा नाही कोणी. तरी काही नी डोकं लावलं. महाराज काय एकटाच असल्यामुळं लय पैसे वडीत असलो. आता ते नावेत फिरवतं का नाही तिथले कोळी लोक. पण एरवीचा रेट वेगळा. आषाढी वारी, कार्तिकी वारी, माघी वारी, चैत्री वारी, या लाखांनी वाऱ्या भरतात, लाखोच्या घर, त्या टायमाचा रेट वेगळा. तसा एकटाच असल्यामुळं लय लुटीत असलो. नुसतं दूतच असेल गो माणसांना. तो गोवारे म्हणतात. नाही, हा तारतो, एकटाच तारक आहे. हा लुटीत नाही, हा लुबाडीत नाही, हा धूत नाही. मग जो त्याच्या पायाला मिठी मारतो, म्हणजे जो त्याचा होतो, तो त्याला फुकट तारून नेतो. तुका म्हणे फुकासाठी, तुका म्हणे फुकासाठी, तुका म्हणे फुकासाठी, तुका म्हणे फुकासाठी. पायी पडली आम्ही भी, पायी पडली आम्ही भी, पायी पडली आम्ही भी, पायी पडली आम्ही भी. होतो मोठा मोठी, होतो मोठा मोठी, होतो मोठा मोठी, होतो मोठा मोठी. लवकरीचा उतार, लवकरीचा उतार, मनुष्य देहाचा निधन, मनुष्य देहाचा निधन. लवकरीचा उतार, लवकरीचा उतार, मनुष्य देहाचा निधन, मनुष्य देहाचा निधन. तुका म्हणे फुकासाठी. तो जसं बघा, रामचंद्र परमात्म्याला वनवासात जाताना नदी आडवी आली, ती पार करायची, तर त्या केवटाने रामाला नावेत बसवलं. आधी तर तो पलीकडच्या काठाला नावच लावीन बुवा. तो त्या कडाला न्यायचा, पुन्हा या कडाला आणायचा, या कडाला आणायचा, त्या कडाला न्यायचा, त्या कडा, अशा लय चक्र झाल्या. राम वैतागले. राम त्याला म्हटले, तिकडं सोडायला सांगितलंय तुला, तू आम्हाला तीनदा फिरवतो का? केवटाने उत्तर फार गोड दिलं. तो म्हटला, प्रभू 10-5 चक्रा मारल्या तर तू इतका वैतागला, 84 लाख जन्म मरणाचे फेरे आम्हाला फिरवितो, अजून तक्रार केली का? मी काय? रामचंद्र म्हटले, हा डोकेबाजपणा सोडून मला पलीकडं सोड. त्यांनी उतरवलं पलीकडं. आता देण्याकरता काय नव्हतं, पण रामाच्या हातात अंगठी होती. रामाने ती अंगठी काढली आणि त्याला सांगितलं, हा आम्हाला तिकडून इकडं आणल्याबद्दल प्रवास भाडं खर्च हा मोबदला. तर त्यांनी रामाला सांगितलं, रामा म्हणजे काय, समान धंद्यावाल्याकडून मोबदला घ्यायचा नसतो. रामाला काही
राम विचार करायला लागले, समान धंद्यावाला कसा बुवा, आपण कुठं, हा केवट, हा नाव चालवतो, नियम तर खरा तसाच. नाव्याने नाव्याकडे दाढी केली, पैसे घेता येतात का? फार तर एक करता येईल, याची वाढली का मग याने पुन्हा त्याच्याकडे जाणी, त्याने याची करायची आणि याने त्याची करायची, पिटलं. मग नाव्याने नाव्याकडे दाढी केली तर जसं पैसे घेतले जात नाही, मोबदला नसतो, तो मोबदला नसतो. कीर्तनकारांनी कीर्तनकाराच्या घरी कीर्तन केलं, आपल्याला माहीत नाही हो, पाकिट असतं का नाही आपल्याला माहीत नाही. रामचंद्र म्हटले, अरे समान धंद्यावाला कसा बोललास तू? त्यांनी सांगितलं, रामा, या नदीच्या पाण्यातून लोकांना त्या कडेची या कडेला, या कडेची त्या कडेला वाहण्याचं काम मी करतो, आणि भव नदीच्या जन्म या तीरापासून मृत्यू या तीराच्या पलीकडे नेऊन जीवाला तारण्याचं काम तू करतो. जसं जनाला या नदीच्या पाण्यातून तारण्याचं काम मी करतो, तसं जन्म मरण रूपी या भव नदीतून जीवाला तारण्याचं काम तू करतो. तारकत्व म्हणजे माझं काम आणि तुझं काम सारखं चालं ना, मग पैसे कसे घेता येतील? रामचंद्र म्हटले, मग तुझा उपकार कशाला ठेवू, करू काय? ते म्हटले, एकच काम कर, मी जसं तुला या पाण्याहून तारून इकडं आणलं, तसं मला जन्म मरणाच्या पाण्यातून तारून पलीकडं ने. फिटलं. काय गोड त्याची उद्गार आहे, विठ्ठला 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 अहम ही नद्या परपार करता, त्वम वैभवाब्धी परपार करता. अहम ही नद्या, अध्यात्म रामायणामध्ये अहम ही नद्या परपार करता, या नदीत जसं मी तारतो लोकांना, तसं त्वम वैभवाब्धी, तसं भवाब्धी म्हणजे भव नदीतून लोकांना जन्म मरणातून तारण्याचं काम तू करतो. मग हा तारक आहे, हा तारतो, पण लुबाडणूक करीत नाही बुवा. मग फक्त एकच करावं लागतं, त्याचं व्हावं लागतं, त्याला शरण जावं लागतं, त्याची भक्ती करावी लागते, आणि त्याच्या पायाला तुमची मिठी पडली का तो तुमचं फुकट काम करतो. तुका म्हणे, फुकासाठी पायी घातली या मिठी, होतो उठा उठी लवकरीच उतार. मनुष्य देह, पण त्याला शरण जाण्याची संधी, ऐका, त्याला शरण जाण्याची संधी तुम्हाला फक्त मरण यायच्या आत आहे. मरण आलं का शरण संपलं. मरण झालं का शरणागती नाही. मग मरण यायच्या आत डोळे उघडून सावध व्हा, त्याला शरण जा, तो तुम्हाला जन्म मरणाच्या पहिले तीराला नेऊन जन्मभावारूप अवस्थेला प्राप्त करून देईल. त्याच्याकरता तुम्ही त्याच्या पायाला मिठी मारा, त्याची भक्ती करा. हा उपदेश महाराज या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
अशा अर्थाचा अत्यंत तळमळीने उपदेश करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. त्याच्या संबंधाने आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहादरपूर या गावामध्ये या गावचे प्रतिष्ठित नागरिक, सगळे नातेवाईक मंडळी, बहादरपूरची सगळी ग्रामस्थ मंडळी, आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. त्या निमित्ताने आपण महाराजांच्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहादरपूर गाव आणि वावीचा आमचा घराणा, या गावाचा आणि आमच्या घराचा अत्यंत अतूट अशा प्रकारचा संबंध. याचं कारण असं की बेटावरून निघाल्यानंतर आमचे बाबा जेव्हा वावीच्या मठावर आले नोव्हेंबर 1949, आणि ते या परिसरामध्ये परमार्थाचं सेवा कार्य करीत योगायोगाने बहादरपूर गावच्या त्यावेळच्या नागरिकाशी त्यांची पारमार्थिक सेवेच्या योगाने नाळ जोडली गेली. आणि ती नाळ अशी काही जोडली गेली, अशी अतूट जोडली गेली. त्याच्यामध्ये जे काही ठराविक गावं आहेत त्या काळात 1950 ते 60 हे त्यांचं सुरुवातीचं दशक आहे. त्यावेळी बहादरपूर, पाथरा, मढी हे गावं जे महाराजांना जोडले गेले, हे 100% जोडले गेलेले गावं. या गावकऱ्यांचं प्रेम महाराजांच्या संबंधी कधीही कमी झालं नाही, कधी कशाच निमित्ताने या प्रेमात वितुष्ट आलं नाही. आणि या गावांना महाराजांनी सुद्धा सेवेच्या संबंधी मरेपर्यंत कधीही अंतर दिला नाही. त्याच्यामुळं शेवटच्या घटका मोजत होते 2001 साली, तरीसुद्धा आठवड्यातून 2 वेळा बहादरपूरची मंडळी रामगीर महाराजांना भेटायला वावीला येणार. म्हणजे त्याच्यात आमचे कचरू बाबा राहायचे, त्याच्यामध्ये आमचे दादा राहायचे. बरं, आता सर्वांचे नावं पण सगळी त्या काळची मंडळी अगदी यायची. बहादरपूर गावात कोणाच्या घरी काही सुखदुःख निर्माण झालं की बाबा तिकडून धावत यायचे. आणि आमच्या घरात काही सुखदुःखात्मक प्रसंग निर्माण झाले का बहादरपूर, आणि तेव्हा बैलगाडीने यावं लागायचं. एक तर सायकल, पायी किंवा बैलगाडी, याच्या पलीकडं साधन नव्हतं. म्हणून आता ते फोटो तुमच्याकडे आले की नाही मला माहीत नाही, पण आपले एक राहणे बाबा होते, त्यांनी 1962 साली गोपाजी बाबापाशी जो सप्ताह केला, ज्या सप्ताहाला श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर, शंकर महाराज कंधारकर, रामचंद्र महाराज नागपूरकर हे त्या काळातले दिग्गज मंडळी इथं कीर्तनाला आली, तेव्हा या पंचक्रोशीतला हजारो समाज त्यावेळी जो यायचा तो बैलगाड्या धरून इथं यायचा. त्या बैलगाड्या सोडलेला एक फोटो आहे, बैलगाड्या सोडलेला एक फोटो आहे. काल्याच्या वेळी जी लापशी बनवली ती लापशी बैलगाड्याच्या साठ्यांमध्ये ठेवली, त्याचा तो 62 सालचा एक फोटो आहे. त्याच्यातले काही फोटो मी बळजबरीने त्यांच्याकडून घेतले, पण काही त्यांनी मला दिले नाही. त्यांच्याकडं ते ब्लॅक व्हाईट फोटो आहे, काळे पांढरे, तेव्हा रंगीत फोटो नव्हते. असं हे अतूट प्रेमभाव आणि योगायोगाने किंवा गोपाजी बाबांच्या गंगागिरी महाराजांच्या कृपेने तोच प्रेमाचा पाझर तुमच्या आणि आमच्या निमित्ताने पुढच्या पिढीमध्ये निर्माण झाला. आणि त्यांच्याच पायावरती पाय ठेवून आपण आपल्या जीवनाची क्रमणा एकामेकावर प्रेम करीत, निस्वार्थ प्रेम, निष्काम प्रेम, निरपेक्ष प्रेम, कशाची अपेक्षा नाही, आमच्याकडून तुम्हाला नाही, तुमच्याकडून आम्हाला नाही, असं निरपेक्ष प्रेम करीत आपण आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत. या जीवन प्रवाहात महाराजांचे जे जे संगाती बनले त्याच्यातली एक महाराजांचे अत्यंत हृदयस्थ संगाती वैकुंठवासी आदरणीय श्री हरिभक्तीपरायण चंद्रभान दादा शेवटपर्यंत येत राहिले. नंतर महाराज वैकुंठवासी झाले, पुण्यतिथीचे कार्यक्रम सुरू झाले. नंतर ते थकत चालले. पहिले सायकलवर यायचे, नंतर दुपारी शाळेपाशी जाऊन बसायचे,
कोणत्या गाडीला हात करीत राहायचे, कोणत्या मोटरसायकलला हात करायचे आणि कसं तरी करून मठामध्ये यायचे. आणि मठात यायचं काय काय नाही, मठात यायचं फक्त आईचं दर्शन करायचं, मला भेटायचं आणि प्रत्येक वर्षीच्या सप्ताहाला त्यांची जी काही असेल ती देणगी त्यांनी कृष्णा महाराजांकडे द्यायची. लवकर उजेडाचे आले तर उजेडवारी परत यायचे आणि उजेड अंधार पडला तर जेवायचे, कीर्तन ऐकायचे, झोपायचे आणि सकाळी मग कोण काहीतरी साधनाने परत यायचे. मात्र 18 वर्ष सलग 18 वर्ष वावीला महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाला येण्यात चंद्रभान दादांनी एकही खाडा केला नाही. असं अतूट प्रेम, म्हणजे मरणोत्तर सुद्धा, मेल्यानंतर सुद्धा या लोकांनी महाराजांवर अतूट प्रेम केलं, अतूट श्रद्धा ठेवली आणि त्या श्रद्धेतून आपल्या जीवनाची वाटचाल करीत करीत परमार्थाचं चिंतन केलं. ते अनेक जण, सगळं गाव, त्याच्यामध्ये वैकुंठवासी चंद्रभान दादा आहे, त्यांचा सर्व परिवार, या परिवाराने, त्यांचे बंधू, त्यांचे सुपुत्र, त्यांचे पुतणे, हा सगळा परिवार, या परिवाराने पितृश्रद्धेने त्यांच्या एका पुण्यस्मरण कार्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि ते अगदी आवर्जून वावीला आले. सरपंच आमचे आदरणीय सन्मित्र कैलास पाटील रहाणे आणि सर दोघं जण अगदी आले, खूप लवकर आले. आणि दादाच्या या आता मी एकच गोष्ट आहे तुम्हाला एक सांगतो बघा, पाऊस जर पडायला लागला, ऐका बरं का, पाऊस जर पडायला लागला तर सगळं आभाळ झाकून धरणं आपल्याला शक्य आहे का? काही ठेम पडूनच द्यायचं नाही खाली, मग आभाळ झाकणं आपल्या आवाज येते का, ताकद आहे का आपली? शक्य नाही ना. मग त्याच्यात आपण एकच करू शकतो, काय, पाऊस सुरू झाला तर आभाळ झाकू शकत नाही, पण स्वसंरक्षणाकरता छत्री तर धरू शकतो ना. तसं आता काय होईल काय नाही होईल ती देवाची मर्जी, ईश्वर इच्छा बली अशी, इथं मानवाचं काय चालतं. पण आपल्या हातात एकच आहे, त्याच्या प्रतिबंधातले जे नियम आहे त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करणे इतकंच आपल्या हातात आहे. हा त्याचा भाव आहे. अजून सदा सर्व काळ राहो. या सर्व नामस्मरण व भजन पूजन या सर्व सेवेच्या द्वारा जे काही पुण्य निर्माण असेल ते भगवंताच्या कृपेनं दादांच्या आत्मतत्वाला प्राप्त हो आणि परमात्म स्वरूपात त्यांच्या आत्मस्वरूपाला चांगल्या प्रकारचं स्थान प्राप्त हो, अशा प्रकारचा भावचिंतन करतो आणि या कीर्तनरूपी सेवेला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिले रे पुरे वेडी वापुरे उत्तरे क्षमा अपराध